हॅलो एव्हरीवन. ओव्हरेज टॉपिकमधील पुढचा जो भाग आहे, दुसरा सब टॉपिक आहे, तो आज आपण सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरहेड्स रेट इन्क्लुडिंग मशीन ओव्हरहेड्स रेट. मशीन ओव्हरहेड्स रेट कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. काल दिलेल्या थेरी तुम्ही सर्व नोट डाऊन केलीच असेल. ती जर थेरी तुमच्याकडे असेल तर मशीन ओव्हरहेड रेट हा टॉपिक समजायला तुम्हाला कठीण वाटणार नाही. ओव्हरहेड टॉपिकमधील हा दुसरा भाग आहे. पहिला आपण बघितलं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं, त्यामध्ये बेसिस कसे आहेत ते तुम्हाला कळलं असेल. एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी दिलेले प्रॉब्लेमही तुम्ही सोडवले असाल. ते एक साधारण 8 प्रॉब्लेम आपले झालेले आहेत. त्यानंतर आपण मशीन ओव्हरहेड रेट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते शिकणार आहोत. तर मशीन ओव्हरहेड रेट म्हणजे काय? तर मशीन ओव्हरहेड रेट इज द कॉस्ट ऑफ रनिंग अ मशीन फॉर 1 hour. म्हणजे अशी कॉस्ट एका तासासाठी. मशीन ओव्हरहेड, आवर म्हणजे काय? तास. एका तासासाठी त्या मशीनचा आलेला खर्च कॉस्ट म्हणजेच काय असेल? मशीन ओव्हरहेड. म्हणजे 1 तास ती मशीन वापरल्यामुळे किती खर्च आला त्याला तो कॅल्क्युलेट कसा करू शकतो तुम्ही? स्टँडिंग चार्जेस म्हणजेच फिक्स चार्जेस, जे तुमचे चार्जेस फिक्स आहेत. आणि दुसरे काय असतात? रनिंग चार्जेस. रनिंग चार्जेस म्हणजे व्हेरिएबल चार्जेस, जे तुमचे सतत बदलणारे असतात. ते मिळून तुमचा ते जेव्हा अवरली कॅल्क्युलेट तुम्ही कराल, पुढे फॉर्मॅट तुम्हाला मी सांगणारच आहे. त्या अवरली म्हणजे तासानुसार कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? मशीन अवर मिळणार आहे. ही जी थेरी आहे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवते, ती तुम्हाला मी दिलेली आहे. त्यामध्ये काय काय दिले बघा. जे तुमच्याकडे नोट डाऊन केली असेल ती वही उघडी करा, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल मी काय शिकवते ते. जरी स्क्रीनवर दिसलं नाही तरी वहीमध्ये हेच तुमच्या दिलेलं आहे. तर ट्रीट इच मशीन ॲज अ सेपरेट कॉस्ट सेंटर. म्हणजे सगळ्या मशीन्स ह्या काय तुमच्या ह्या वेगवेगळे कॉस्ट सेंटर्स आहेत. म्हणजे मशीन किती आहेत? सपोज कंपनीमध्ये 5 आहेत, तर सगळ्या मशीन्स काय असतील? वेगवेगळ्या कॉस्ट सेंटर असेल. म्हणजे एका मशीन अवरली खर्च त्याला 20 रुपये येतोय, तर दुसऱ्या मशीनसाठी अवरली खर्च 30 रुपये येतोय, दुसरा खर्च किती होतोय? 15 रुपये येतोय. बरोबर ना? असंही असू शकतं. बरोबर. म्हणजे कॉस्ट सेंटर हे काय असेल? इच मशीन हे डिफरन्स असेल. दुसरं असेल अप्रोप्रिएशन स्टँडिंग चार्जेस ॲज शोन बिलो. मग 2 प्रकारचे तुम्हाला मी खर्च सांगितले. एका मशीनसाठी येणारे खर्च हे 2 प्रकारचे असतात. कोणते कोणते? स्टँडिंग चार्जेस आणि दुसरे असेल रनिंग चार्जेस. स्टँडिंग चार्जेस म्हणजे त्याला काय म्हणतात? फिक्स चार्जेस, जे सहसा बदलत नाहीत. म्हणजे त्यामध्ये काय असेल? व्हेरी नसतं किंवा ते टाइमनुसार बदलत नाहीत. त्या चार्जेसना काय म्हणतात? स्टँडिंग चार्जेस असं म्हणतात. दुसरं काय असेल प्रकार? रनिंग चार्जेस. रनिंग चार्जेस म्हणजे काय असेल? व्हेरिएबल चार्जेस, बदलणारे चार्जेस. मग स्टँडिंग चार्जेस कोणते कोणते आहेत? तर रेंट अँड टॅक्सेस. एकदा रेंट फिक्स झालं, जर तुमची फॅक्टरी भाडे तत्वावर असेल आणि रेंट किती आहे? 5,000, तर घर मालकाला 5,000 द्यायलाच पाहिजे. मग हे काय तुम्हाला रेंटचं तुम्हाला सांगितलं. बेसिस तर सेम आहे. तुम्हाला जर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक त्याच्यामधला कळला असेल ओव्हरहेड्स मधला, तर तुम्हाला हा मशीन ओव्हर रेट कळेल. बरोबर ना? रेंटसाठी आपण बेसिस काय घेत होतो? फ्लोर एरिया. बरोबर. दुसरं काय असेल? स्टँडिंग चार्जेस म्हणजे फिक्स चार्जेस. दुसरा कोणता असेल? हिटिंग अँड लाइटिंग. बरोबर. त्यासाठी बेसिस काय वापरत होतो? नंबर ऑफ लाईट पॉइंट. सुपरविजन, त्यामध्ये टाइम डिवोटेड बाय सुपरवायझर. म्हणजे सुपरविजन ह्याच्या बेसिस काय असेल? टाइम डिवोटेड. टाइम डिवोटेड म्हणजे काय? सुपरवायझर सुपरविजनसाठी आपला किती टाइम कुठल्या डिपार्टमेंटसाठी डिवोट करतोय किंवा देतोय, ह्याला काय म्हणतात? टाइम डिवोटेड बाय सुपरवायझर. बरोबर. नंतर इन्शुरन्स. इन्शुरन्ससाठी काय असेल? इन्शुअर्ड व्हॅल्यू ऑफ इच मशीन. इच मशीनसाठी जे इन्शुअर्ड व्हॅल्यू आहे किंवा इच मशीनसाठी जे इन्शुरन्स काढलेला आहे त्या प्रमाणात इन्शुरन्स काय असेल? अलोकेशन असेल. नंतर ल्युब्रिकेट ऑइल अँड कन्झ्युमेबल स्टोअर्स. ल्युब्रिकल म्हणजे काय असेल? इंधन. इंधन म्हणून जे तुम्ही ऑइल वापरताय किंवा तेल वापरताय ते, किंवा कन्झ्युमेबल स्टोअर्स साठी जे आहे तर त्याचा बेसिस काय असेल? मशीन ओव्हर.
कारण ऑइल कसं वापरणार तुम्ही किंवा स्टोर्स कसं वापरणार, तर मशीन आवर्स जिथे असतील त्यांचे मशीनचे तास तितके ती मशीन किती तास काम करत असेल त्यानुसार ऑइल वापरलं जाणार आहे. बरोबर. नंतर क्लिनिंग मटेरियल. क्लिनिंग मटेरियल म्हणजे काय, साफसफाईसाठी वापरणारं मटेरियल. यासाठी बेसिस काय असेल, तुमचं नंबर ऑफ मशीन. ज्या प्रमाणात मशीन्स असतील त्या प्रमाणात तुमचं काय होईल, मटेरियल यूज होईल. नंतर मिसलिनियस एक्सपेन्सेस. मिसलिनियस एक्सपेन्सेस इक्विटेबल बेसिस बेस्ड ऑन फॅक्ट. म्हणजे ज्या प्रमाणात फॅक्ट्स असेल, वस्तुस्थिती असेल त्यानुसार मिसलिनियस एक्सपेन्सेसचं बेसिस तुम्ही देऊ शकता. हे काय झाले, स्टँडिंग चार्जेस. म्हणजे स्टँडिंग चार्जेस, आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की स्टँडिंग चार्जेस सगळे प्रॉब्लेम मध्ये येतात का, तर नाही. ह्याच्यातले 2 ते 3 जास्त करून रेंट अँड टॅक्सेस, हिटिंग, सुपरविजन आणि ऑइल, कधीतरी क्लिनिंग मटेरियल. पण रेंट, सुपरविजन आणि ऑइल आणि हिटिंग हे काय, हिटिंग केल्याशिवाय तुम्ही काही प्रोडक्शन करू शकत नाही. बरोबर. रेंट असल्याशिवाय किंवा टॅक्स असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे हे नेहमी परीक्षेमध्ये येणारे असतात, त्याचे बेसिस लक्षात ठेवायचे. खूप सारे नाही आहेत त्यामुळे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. स्टँडिंग चार्जेस झाले. त्यानंतर दुसरा भाग याच्यातला बघणार आहोत, बी भाग. आपण ए भाग आता इथे बघितला की काय करायचं, स्टँडिंग चार्जेस कोणते कोणते आहेत. त्यानंतर बी असेल कॅल्क्युलेशन मशीन अवर ऑफ इच मशीन ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. मग मशीन अवर्स कसे कॅल्क्युलेट करायचे, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो बेसिस मशीन अवर घ्यायचे इथे, मग ते कॅल्क्युलेट कसे करायचे, एकूण मशीन अवर कसे ठरवायचे. मग ते कशा ठरू शकतात, इयरली ठरू शकतात. म्हणजे तुमची एक मशीन आहे, फॅक्टरी म्हणजे मशीन आहे, तिचं इयरली मशीन अवर किती आहे, म्हणजे पूर्ण वर्षाला किती आहे, क्वार्टरली किती आहे, क्वार्टरली म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला किती आहे, मंथली किती आहे किंवा और वीकली किती आहे. वीकली म्हणजे आठवड्याला किती आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्यासाठी खाली फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. त्यामध्ये काय, आता इथे काय दिलंय, इयरली कॅल्क्युलेट कसं करायचं का सांगा रे, तर इथे 365 दिवस दिलेत. बरोबर ना. 365 दिवस हे काय असतात, वर्षाचे असतात. मग वर्षाचे इयर कसे कॅल्क्युलेट करायचे, तर नंबर ऑफ वर्किंग डेज. नंबर ऑफ वर्किंग डेज कसे कॅल्क्युलेट करणार, तर एकूण वर्षाला दिवस आहेत 365 मायनस हॉलिडे केल्यानंतर तुम्हाला काय मिळतील, एका वर्षाचे वर्किंग डेज. वर्किंग डेज म्हणजे कामाचे दिवस मिळू शकतात. बरोबर. मग काय मिळेल, नंबर ऑफ वर्किंग अवर्स अवेलेबल पर डे. नंबर ऑफ वर्किंग अवर्स अवेलेबल पर डे. एका दिवसासाठी असणारा वर्किंग अवर्स किती आहे, एका दिवसासाठी, पर डे साठी शक्यतो वर्किंग अवर्स किती असतात, 8 तास असतात. बरोबर ना. शक्यतो 8 तास असतात. काहींचे 5 तास असू शकतात, काहींचे 6 असतील, पण दिले नसतील तर किती असतील, 8 तास असतील. बरोबर. नंबर ऑफ वर्किंग अवर्स अवेलेबल पर डे. त्यानंतर सी, टोटल नंबर ऑफ वर्किंग अवर्स. काय असेल, टोटल नंबर ऑफ वर्किंग अवर्स ए इंटू बी. ए गुणिले बी त्यानंतर म्हणजे नंबर ऑफ वर्किंग डेज किती येतील ते तुमचे 365 वजा हॉलिडे गुणिले एका दिवसाचे वर्किंग अवर्स. केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, टोटल नंबर ऑफ वर्किंग अवर्स मिळेल. त्यातून काय लेस करणार तुम्ही, मेंटेनन्स साठी गेलेले वाया गेलेले तास. म्हणजे दुरुस्तीसाठी गेलेले, एखादी मशीन बंद पडली त्यासाठी आपण काय केले, मशीन अवर रिक्वायर्ड टू मेंटेनन्स साठी वाया गेलेले जे तास असतील ते लेस केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, प्रोडक्टिव्ह मशीन अवर मिळेल. त्यानंतर लेस अनप्रोडक्टिव्ह सेटअप टाइम. अनप्रोडक्टिव्ह म्हणजे बिनकामासाठी जो खर्च झालेला आहे, म्हणजे काही मशीन्स काय बंद झाले किंवा मेंटेनन्स साठी गेले किंवा सुट्टीमध्ये बंद पडले किंवा काम कमी असल्यामुळे बंद पडले किंवा एका वर्कर्स जेव्हा कामावर येतात तेव्हा युनिफॉर्म घालेपर्यंत किंवा त्यांच्या सुट्टीच्या वेळेमध्ये काम होत नाही, त्यालाच काय म्हणतात, अनप्रोडक्टिव्ह सेटअप टाइम. बरोबर. ते तेवढे काय करायचे, लेस करायचे. मग तुम्हाला काय मिळतं, मशीन अवर मिळतो. पण परीक्षेमध्ये तुम्हाला इतकं कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. तर तुम्हाला काय दिलेलं असतं, नंबर ऑफ वर्किंग डेज दिलेले असतात आणि एका दिवसाचे वर्किंग अवर्स दिलेले असतात. त्यावरून तुम्हाला ह्याच स्टेपला काय मिळतं,
मशीन अवर मिळू शकतात. त्यामुळे हे पुढचं फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. इतका कठीण प्रॉब्लेम बीकॉम लेवलला तरी येत नाही. मशीन अवर्स कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता. ओके, मग चौथा भाग आहे ह्याच्यामधला स्टँडिंग चार्जेस पर मशीन अवर. तुम्ही ह्या प्रॉब्लेम मध्ये ह्याच्यामध्ये काय काढले, स्टँडिंग चार्जेस तुम्ही कॅल्क्युलेट केलेत बरोबर ना. पहिल्या शीटमध्ये आपण स्टँडिंग चार्जेस कॅल्क्युलेट केलेत. तर तुमचे मग एका तासाचे स्टँडिंग चार्जेसचा रेट काढायचा असेल तर काय करायचं तुम्ही, स्टँडिंग चार्जेस पर मशीन इज इक्वल टू टोटल स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय मशीन अवर. म्हणजे तुमचे जे काही टोटल मशीन स्टँडिंग चार्जेस आहे पहिल्याप्रमाणे आलेले जे काही असतील 20,000 असतील आणि मशीन अवर्स किती असतील तुमचे 250 तास असतील, तर त्या भागाकार केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, स्टँडिंग चार्जेस पर मशीन अवर. तुम्हाला आता नाही कळलं पहिल्या लेक्चरमध्ये तरी काय हरकत नाही, जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुम्हाला हे नक्की कळेल. ओके, म्हणजे एकूण जी आहे स्टँडिंग चार्जेस त्याला भागिले काय करायचं, तुमचे मशीन अवर इथे आपण तुम्ही कॅल्क्युलेट करून घेतलेले मशीन अवर जे आहेत कॅल्क्युलेट केलेले ते इथे लिहायचे. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, एका मशीनसाठी आलेला स्टँडिंग चार्जेस मिळेल. एका मशीनसाठी आलेला स्टँडिंग चार्जेस मिळू शकेल. ओके, त्यानंतर पुढे आता स्टँडिंग चार्जेस झाले, मशीन अवर मिळाले तुम्हाला. तर सी भाग तुमचा काय आहे, कॅल्क्युलेशन ऑफ रनिंग चार्जेस ऑफ ईच मशीन. म्हणजे कॅल्क्युलेट रनिंग चार्जेस करायचे त्यासाठी ईच मशीन साठीचे बरोबर. मग रनिंग चार्जेस म्हणजे कोणते असतील, बदलते खर्च किंवा व्हेरिएबल चार्जेस. मग बदलते खर्च कोणते कोणते असतील, तर डेप्रिसिएशन, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, पॉवर अँड मिसलेनियस एक्सपेन्सेस. आणि हे त्यांचे काय असतील, बेसिस असतील. हे तुम्हाला ऑलरेडी घेतलेले आहेत आपण आणि झालेले आहे. डेप्रिसिएशन काय असेल, व्हॅल्यू ऑफ मशीन किंवा व्हॅल्यू युजफुल लाईफ इन अ अवर. नंतर रिपेअर्स साठी मशीन अवर असेल. पॉवरसाठी काय असेल, HP हॉर्स पॉवर रेट किंवा मशीन अवर जे काही दिलेलं असेल ते. किंवा मीटर रिडिंग म्हणजे तुमचं इलेक्ट्रिसिटीचं जे काही मीटर रिडिंग आलंय त्यानुसार तुम्ही पॉवर डिस्ट्रीब्यूट करू शकता. आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस. त्यानंतर कॅल्क्युलेट अवरली रेट फॉर रनिंग एक्सपेन्सेस पर मशीन ॲज फॉलोज. मग हे रनिंग चार्जेस तुम्ही कॅल्क्युलेट केलेत तर तुम्हाला पर मशीन अवर काढायचे असतील कसले, रनिंग चार्जेसचे. रनिंग चार्जेस पर मशीन अवर इज इक्वल टू जी काही टोटल आहे, टोटल रनिंग चार्जेस जे तुम्ही कॅल्क्युलेट केलेत ते डिवायडेड बाय काय, मशीन अवर. मशीन अवर आपण ह्या शीटमध्ये जे कॅल्क्युलेट केले ते बरोबर. हे मशीन अवर केले ते काय केले आपण इथे घेतले बरोबर. म्हणजे तुम्हाला काय काय झालं, स्टँडिंग चार्जेस पर मशीन अवर, दुसरा झाला मशीन अवर आणि तिसरा झाला रनिंग चार्जेस पर मशीन अवर. ओके, ह्या पद्धतीने तुमचं काय झालं, तिन्ही भाग पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर पुढचा असेल 7वा भाग, कॅल्क्युलेट मशीन अवर रेट ॲज फॉलो. मग मशीन अवर रेट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर दोन्हीही मिळून स्टँडिंग चार्जेस पर अवर प्लस रनिंग चार्जेस पर अवर. म्हणजे स्टँडिंग चार्जेस एका तासाचे स्टँडिंग चार्जेस अधिक रनिंग चार्जेस एका तासाचे मिळून काय तयार होईल, तुमचं मशीन अवर रेट तयार होईल किंवा मिळेल. आता जे आपण कॅल्क्युलेट केले, कारण इथे पर अवर इथे कॅल्क्युलेट केलेत आणि इथे काय केले तुम्ही पुन्हा पर अवर कॅल्क्युलेट केलेत. हे दोन्ही मिळून तुम्ही प्लस केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, मशीन अवर रेट मिळेल. मशीन अवर रेट मिळेल. ओके, हे दोन्ही तुम्हाला कळलं असेल, स्टँडिंग चार्जेस आणि रनिंग चार्जेस. फार कठीण नाहीये. त्यानंतर हा जो फॉर्मॅट आहे हे बाकीचे जर कळलं असेल तर फॉर्मॅट इझिली तुम्हाला समजू शकेल. मशीन अवर calculation of machine hour rate format. The following format can be used for computing the machine hour rate. machine hour rate मध्ये स्टँडिंग चार्जेस मध्ये ते सगळे स्टँडिंग चार्जेस आपण लिहून घेतले. रेंट अँड टॅक्सेस, हिटिंग अँड लाइटिंग, सुपरविजन, इन्शुरन्स, लुब्रिकेट ऑइल, सन्ड्री सप्लायर्स, डिपार्टमेंट अँड जनरल ओव्हरहेड्स. हे काय आले टोटल मध्ये आपण लिहून घेतले.
टोटलमध्ये लिहून घेतले. त्यानंतर काय केलं इथे टोटल फिक्स किंवा स्टँडिंग चार्जेस याची टोटल इथे लिहून घेतली. बरोबर. मग काय केलं स्टँडिंग चार्जेस पर अवर. स्टँडिंग चार्जेसचं पर अवरचं सूत्र पाहिजे तर इथे लिहून घ्यायचं. काय असेल स्टँडिंग चार्जेस पर अवर सूत्र इथे दिलं नाहीये पण इथे कौसात मुद्दामून लिहायचं तुमच्या माहितीसाठी. स्टँडिंग चार्जेस पर अवर इज इक्वल टू स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय मशीन अवर. बरोबर ना. आपण इथेच घेतलं होतं. बरोबर ना. इथे घेतलं होतं बघा स्टँडिंग चार्जेस टोटल स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय मशीन अवर. हे सूत्र इथे लिहून ठेवायचं. मग तुम्हाला काय मिळेल पर अवर असे कॉलमच केलेत बघा फॉर्मॅटमध्ये टोटल आणि पर अवर. बरोबर ना. कारण तुम्हाला मशीन अवर साठी काय पाहिजे स्टँडिंग चार्जेसचा पर अवर पाहिजे आणि रनिंग चार्जेसचा पर अवर पाहिजे. म्हणजे एका तासासाठी झालेला स्टँडिंग चार्जेस किती आहे त्या मशिनरीच्या प्रति आणि रनिंग चार्जेस साठी आलेला किती आहे खर्च त्या मशिनरीसाठी हे काय पाहिजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर स्टँडिंग चार्जेस पर अवर सूत्र काय इज इक्वल टू स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय मशीन अवर्स. मग काय मिळेल तुम्हाला पर अवर रेट इथे मिळू शकेल. तसंच रनिंग चार्जेसचं डेप्रिसिएशन रिपेअर्स अँड मेंटेनन्स पॉवर मशीन ऑपरेटर आणि अदर रनिंग एक्सपेन्सेस हे मिळून तुमचं काय मिळेल रनिंग चार्जेस मिळेल. शक्यतो हे सगळंच परीक्षेमध्ये नसतं. डेप्रिसिएशन रिपेअर्स अँड मेंटेनन्स आणि पॉवर हे तुमचे मोस्टली प्रॉब्लेममध्ये सगळ्या मशीन ओव्हर रेट्सच्या असतात. आणि त्या रनिंग चार्जेस हे काय असतात तुमचे टोटल इथे दिलेली असेल तुमची आणि टोटलमध्ये टोटल लिहायची. इथे मशीन ओव्हर रेट कॅल्क्युलेट करा. आधी काय करायचं रनिंग चार्जेस काय करायचे पर ओव्हर कॅल्क्युलेट करायचे. पर ओव्हर कसं कॅल्क्युलेट करणार रनिंग चार्जेस पर ओव्हर इज इक्वल टू टोटल रनिंग चार्जेस डिवायडेड बाय मशीन ओव्हर. हे सूत्र आपलं ऑलरेडी इथे झालेलं आहे म्हणून तुम्हाला इथे लिहिलं नाहीये पुन्हा. ओके. मग नंतर जेव्हा तुम्ही ह्या दोघांची काय कराल आउटरची प्लस कराल स्टँडिंग चार्जेस पर ओव्हर आणि रनिंग चार्जेस पर ओव्हर तर काय मिळेल तुम्हाला मशीन ओव्हर रेट मिळू शकेल. या ठिकाणी तुम्ही मशीन ओव्हर रेट लिहायचा. प्रॉब्लेम आपण नंतर बघूया. मशीन ओव्हर रेटचं हे फॉर्मॅट तुम्ही लिहून ठेवा. व्यवस्थित लक्षात घ्या. इतकं जरी केलं तरी प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. मशीन ओव्हर रेटचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. जेव्हा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाता सायबर कॅफेमध्ये आपण 5 ते 6 किंवा मोठ्या सायबर कॅफेमध्ये 10 ते 15 सायबर कॅफेमध्ये कॉम्प्युटर लावलेले असतात आणि त्यानंतर आपल्याला तिथे इंटरनेट ऍक्सेस मिळतो किंवा इंटरनेट वापरायला मिळू शकतो सायबर कॅफेमध्ये. तर ते आपल्याला सांगतात की तुमचा अवरली रेट तासाचा रेट 20 रुपये आहे. तासाचा रेट किती आहे 20 रुपये आहे. मग तेव्हा आता किती आहे कोणाचा 40-50 असू शकतो 20 रुपये आहे. तर 20 रुपये जेव्हा रेट असतो तर ते काय म्हणतात तो 20 रुपये रेट त्याच्यामध्ये काय असेल इन्क्लुडिंग ऑल एक्सपेन्सेस. ते काय असतील स्टँडिंग चार्जेस असतील म्हणजे त्यांच्या सेटअप करण्यासाठी ते कॉम्प्युटर सेटअप करण्यासाठी किंवा इंटरनेट कनेक्शनसाठी त्यांच्या पॉवर सप्लायसाठी त्यांच्या काही मेंटेनन्ससाठी किंवा त्याच्या रनिंग चार्जेस काय असतील डेप्रिसिएशनसाठी नंतर त्याच्या पॉवरसाठी हे काय असेल खर्च झालेला असेल. तो वेगवेगळा खर्च तुम्हाला सांगतील का हे 20 रुपये 2 रुपये वेगळे 2 रुपये वेगळे असं सांगतील का तर नाही. तर त्यासाठी एका तासासाठी तुम्हाला काय म्हणतात 20 रुपये खर्च येईल. तुम्ही जर सायबर कॅफेमध्ये 1 तास बसलात तर 20 रुपये लागतील. 2 तास बसलात तर किती होतील 40 लागतील. आणि म्हणजेच काय असेल तो 20 रुपये हा त्यांचा काय असेल अवरली रेट असेल. हे जर उदाहरण लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सोडवायला कठीण वाटणार नाही आणि ही कन्सेप्ट लगेच लक्षात येईल. ओके. ह्या पद्धतीने आपलं काय झालंय मशीन ओव्हर रेट थेअरी आणि इंट्रोडक्शन झालेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम सुरुवात करूया. प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला ग्रुपला अवेलेबल करून देते. समजलं असेल तर कमेंट करा. कमेंट केल्यानंतर मला कळेल की तुम्हाला समजतंय का. कारण परीक्षा आता जानेवारीमध्ये तुमची होईल. जानेवारीसाठी खूप दिवस राहिलेले नाही आहेत. त्यामुळे तुमचे कमेंट्स आमच्यासाठी बहुमूल्य आहेत. तुम्ही कमेंट केलात तर आम्हाला कळेल की आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहोत का नाहीत. कारण आमच्या टीचिंगमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे का. ओके. थँक्यू.